मामाच्या घरी धोंड्याला माळा वगैरे लावलेले आहे आणि अजून बाकी आहे. आणि इकडे ह्या सगळ्या वाणाच्या वस्तू आहे, बघू शकता. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आणि हा व्लॉग आहे माझ्या मामाच्या घरच्या धोंड्याचा. म्हणजे की मामाच्या घरी आम्हाला सगळ्यांना मस्त असा धोंडा होता. तर आम्ही सगळ्या मावशी, आजी, मामी, मम्मी आम्ही सगळे सकाळी सकाळी गंगेवर गेलो होतो. पण काम चालू होतं त्याच्यामुळे जास्त काही पाणी नव्हतं गंगेला. पण थोड्याशा एका ठिकाणी लोकांना स्नानासाठी थोडंसं मॅनेजमेंट केलेली होती पाण्याची. तर इकडे होतं पाणी. हातपाय वगैरे धुतले सगळ्यांनी. परत आजीने त्यांचे पाय वगैरे धुतले. आम्ही मम्मीने त्यांनी आजीने आंघोळ करून घेतली. त्याच्यानंतर मग वाण द्यायचे होते तर गंगेला पण वाण दिले. त्याच्यानंतर मग कपालेश्वरला पण गेलो, कपालेश्वरच्या मंदिरात तिथे पण वाण दिले. त्यानंतर मग काळारामचं मंदिर आहे नाशिकमध्ये, तर तिथे पण गेलो आम्ही मंदिरात. आता आम्ही आलो काळाराम मंदिरामध्ये रामाला वाण देण्यासाठी. पुढचा रस्ता बंद आहे मंदिरात येण्याचा, पण मागचा चालू आहे, त्याच्यामुळे मग आम्ही इकडनं आलो. काम चालू आहे सगळीकडेच त्याच्यामुळे. आणि असं आहे रामाचं मंदिर छान असं. आजूबाजूला लोक बसलेले आहेत. आता रामाला वाण देतो आणि त्याच्यानंतर मग पुढे बघाच तुम्ही मामाच्या घरचा धोंडा. रामाला द्यायला वाण घेतले. आता आम्ही रामाला वाण द्यायचे, आम्हाला सगळ्यांनी वाण घेतले. चला ग. तर इकडे बघू शकताय तुम्ही रामाच्या मंदिरामध्ये छान अशी रामाची मूर्ती आहे, खूप मस्त. आणि खूप लांबून लांबून नाशिकमध्ये लोक येतात रामाला म्हणजे रामाचं दर्शन वगैरे घ्यायला गंगेवर. तर खूप छान असं आहे. आणि मंदिरामध्ये तर जास्त फोटो वगैरे काढून देत नव्हते, पण मग मला जितकं शक्य झालं तितकं मी केलं. आम्ही रामाला वाण दिले, त्यानंतर मग आम्ही घरी गेलो. तर इकडे छान अशी रांगोळी वगैरे काढली होती आणि बाकीची पण तयारी चालू होती. इकडे मस्त सगळं असं डेकोरेशनचं काम झालेलं आहे, करायचं काम चालू आहे. माळा वगैरे लावलेलं आहे आणि अजून बाकी आहे. आणि इकडे ह्या सगळ्या वाणाच्या वस्तू आहे, बघू शकता. तर मामाच्या घरी होता आम्हाला धोंडा आणि सगळ्या मावशी, काका, सगळे भाचे, भाच्या आणि आम्ही सगळेजण गेलेले होतो. तर आमच्या म्हणजे मामाच्या घरी दरवर्षीच खूप मोठा असा धोंडा होतो. म्हणजे प्रत्येक वर्षी खूप सारी मज्जा वगैरे असते. आम्ही सगळे गंगेवर जातो, सकाळी सकाळी आंघोळ वगैरे करतो. ती एक मजा वेगळीच असते. पण ह्यावेळेस काही शक्य झालं नाही, कारण की तुम्हाला बोलली मी की गंगेला पाणी नव्हतं जास्त. तर इकडे आम्ही सगळं पॅक वगैरे करून ठेवलेलं होतं. सगळ्यांसाठी वाणाच्या ज्या वस्तू होत्या, सगळ्या मावशींनी त्यांच्यासाठी, आमच्यासाठी सगळं काही पॅक वगैरे करून ठेवलं होतं. सगळ्यांचे कपडे, साड्या, टॉवेल टोप्या वगैरे मामीने त्यांच्या भाच्यांसाठी सगळ्यांसाठी गिफ्ट्स घेतलेले होते. तर इकडे सगळं काही पॅक वगैरे करून ठेवलं होतं. अनारसे सुद्धा आम्ही मस्त अशा पॅकिंगमध्ये ठेवलेले होते करून. आणि बाकी इकडे सगळे मुलं, आम्ही सगळेजण डेकोरेशन करत होतो. इकडे आजी, मम्मी वाती बनवत होत्या, जे निरंजन असतात वाण देण्यामध्ये घेतलात ते. तर सगळे पूर्ण घराला माळी वगैरे लावल्या, मस्त असं डेकोरेशन केलं. आणि बाकी मग सगळं आम्ही प्रॉपर असं करून ठेवत होतो. जी प्रत्येक जोडी बसेल त्याच्यासमोर त्याचं सगळं. तर चला, आज आहे मामाच्या घरी धोंडा आणि आम्ही सगळेजण जमलेलो आहे. सगळे मावशी, काका, सगळे भाचे, सगळ्या भाच्या, सगळे काही आज मामाच्या घरी जमलेले. आणि खूप मस्त असा धोंड्याचा कार्यक्रम होणार आहे, तो आपल्या व्हिडिओमधून पुढे पूर्ण बघा. तर इकडे आजीने देवीला पण छान अशी साडी वगैरे नेसवलेली होती, तिची सुद्धा ओटी भरली होती, तिला पण वाण दिले होते. तर एक बाजूला छान अशी आम्ही रामाची मूर्ती होती मामीकडे, तर ती ठेवली होती, समई वगैरे लावली होती, तिथे छोटीशी रांगोळी काढली होती. आणि इकडे सगळ्यांचं प्रॉपर असा सेट, म्हणजे सेटच म्हणू शकतो आपण, की प्रॉपर सगळ्यांचं एका जोडीचं सगळ्यांचं ठेवलं होतं. अनारसे, बत्तासे, गुलाबजामसुद्धा मामीने बनवले होते. आणि हे पण होतं, काय म्हणतात त्याला, जाळीचा पदार्थ म्हणून एक म्हैसूर पाक पण होता. तर सगळ्यांचं ड्रेस, साडी, कपडे, टॉवेल टोपी वगैरे आणि जी वाणाची वस्तू होती ते सगळ्यांचं एक 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 करून सगळ्यांचं ठेवलं होतं. बघाच तुम्ही व्हिडिओमध्ये आपल्या.
डेकोरेशन आणि बाकीची सगळी तयारी तर करून झाली होती आणि आता सगळे मम्मी पप्पा मावशी काका सगळे असे एक एक करून दरवाजातनं एंट्री करत होते. आजी बाबा इकडे त्यांचे पाय धुवून त्यांचं औक्षण वगैरे करत होते. तर सगळ्यांचं असंच केलं. बाकी फोटो वगैरे पण काढायचंच काम चालूच होतं. त्यानंतर मग मामीने सगळ्यांचं औक्षण वगैरे केलं, सगळ्यांना वेलकम केलं. आरुवी रेणूसुद्धा फूल देऊन मस्त त्याच्या आत्या मामांचं स्वागत केलं. तर खूप छान असा आमचा धोंड्याचा कार्यक्रम चाललेला होता. तर सगळ्यांचं एक एक करून पाय वगैरे धुतले, औक्षण केले, तेही तुम्ही पुढे बघाच. आम्ही आलेलो आहोत मामाच्या घरच्या धोंड्याला. तर सगळे मावशी काका मम्मी पप्पा यांचं औक्षण वगैरे करून सगळ्यांची एंट्री झाली. त्याच्यानंतर मग आम्ही होतो सगळे भाचे भाच्या. तर सध्या मामा मामींना एकच भाचे जावई आहे, ते म्हणजे हे. तर सगळ्यात आधी आमची एंट्री झाली. मामा मामीने पाय वगैरे धुतले, औक्षण केलं. त्याच्यानंतर आमच्यामध्ये एंट्री झाली. त्यानंतर मग सगळे मामा त्यांचे भाचे म्हणजे माझे भाऊ बहिणी सगळ्यांचे मामा मामींनी पाय वगैरे धुतले, औक्षण केले. त्यांची सगळ्यांची पण एंट्री झाली.
त्यानंतर मग इकडे सगळेजण आपापल्या जागेवर बसले. आजीबाबांनी त्यांना ड्रेस वगैरे दिले, पप्पांनी त्यांच्यावरती टॉवेल टोप्या टाकल्या, आजीने मावशीने त्यांना साड्या दिल्या. त्याच्यानंतर मग वाण दिले, जे काही असतं अनारसे दिवा वगैरे ठेवून वाण दिले. आणि मग त्याच्यानंतर जी वस्तू होती ना घेतलेली वाणामध्ये, तर मम्मी मावशीने त्यांनी सगळ्यांनी काय केलं होतं की ज्यांना जे जे पाहिजे ना ते घेऊन टाकलं होतं. तर मम्मीला पितळाचे पातेले हवे होते तर तिने ते घेतले. त्यानंतर इकडे मावशी काकांचं पण बाबांनी टॉवेल टोपी वगैरे टाकली त्यांच्यावर पण, आणि मावशीला आजीने साडी वगैरे दिली. त्याच्यानंतर मग मावशीला जे वाणामध्ये तिने जे वस्तू घेतली होती ती पण तिला दिले. व्हिडिओ फोटो सगळं काही चालू होतं आमचं. ॲक्च्युली आम्हाला खूप उशीर होऊन गेला होता, कारण की आम्ही धोंड्याचा प्रोग्राम हा संध्याकाळचा ठेवलेला होता, कारण की मग दुपारी सगळ्यांचे कामं वगैरे असतात. तर सगळे म्हणजे दुपारी शक्यतो जमतच नाही सगळ्यांना, पण त्याच्यामुळे मग संध्याकाळीच ठेवला होता आम्ही. तर मग खूप छान असा धोंड्याचा प्रोग्राम आमचा चालू होता. तर इकडे आजीन त्यांनी सगळ्यांना म्हणजे ज्या ज्या वस्तू होत्या त्या दिल्या, आणि मम्मी मावशीन त्यांनी सगळ्यांनी सेम साड्या घेतल्या होत्या. म्हणजे पॅटर्न एकच होता पण कलर वगैरे वेगवेगळे होते. सगळ्यांचं औक्षण करून झालं, सगळ्यांचे वाण वगैरे दिले. त्यानंतर मग मस्तपैकी पुरणपोळीचाच स्वयंपाक होता. तर मग सगळेजण जेवण करायला बसले. सगळ्यांनी छान असं जेवण केलं, फोटोज व्हिडिओ काढले सगळे काही, आणि जेवण तर खूप मस्त होतं. पुरणपोळीचा स्वयंपाक होता, खूप छान असा स्वयंपाक होता. त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी जेवण केलं. आमचे सगळ्यांचे जेवण वगैरे झाले. त्याच्यानंतर मग मामी, वहिनी, आजी आणि माझ्या मावशींच्या मुली वगैरे त्या बाकी होत्या. तर मामीने त्यांचं पण औक्षण केलं, त्यांच्यासाठी गिफ्ट आणलेले होते ते त्यांना दिले. आणि मग मामी त्यांनी सगळ्यांनी जेवण वगैरे करून घेतलं. आमच्या सगळ्यांचे जेवण झाले आणि आता बाकी आपले राहिलेले सगळे जेवायला बसले. बाबा, मामा, आरू, विरू. पोटभर जेवण करा बरं का आरुष. काही टेन्शन नाही ना, पोटभर जेव तू गुलगुल्या. नको भजे काय भजे. मामी, सगळ्या पोरी, आजी, वहिनींदा, आता त्यांचं जेवण. तर आता इकडे मम्मी आजीची ओटी भरते, त्याच्यानंतर मावशीन त्या भरतील, मामीची पण भरायची आहे. अधिक मासात आईची ओटी भरतात, सो तेच इकडे चालू आहे. तर चला, सगळ्यांचं सगळं काही झालं करून, आणि त्याच्यानंतर मग इकडे आम्ही सगळ्यांनी फोटो काढले. आधी सगळे जावई सगळे जावयांनी फोटो काढले. त्याच्यानंतर सगळ्या लेक आणि जावई त्यांनी फोटो काढला. त्यानंतर मी म्हणजे भाची आणि भाच्या जावयासोबत मामा मामीने फोटो काढला. त्याच्यानंतर सगळे भाची आणि भाच्या यांच्यासोबत मामा मामीने फोटो काढला. तर छान असं आम्ही फोटो सेशन पण केलं. खूप मस्त असा मामाच्या घरच्या धोंड्याचा प्रोग्राम झाला. तर चला, इथेच व्हिडिओची एंड करते, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.